नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आज सकाळीच एक अपडेट आलेला आहे। टेन्शन घेऊ नका। तुम्हाला असं वाटतं की अपडेट आला म्हणजे आपलं काम होणार, अजिबात असं नाही आहे। ह्या अपडेटमध्ये फारसा काही बदल झालेला नाही, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। फक्त पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जसं तुम्ही आज ऑन कराल तर अपडेट हे तुम्हाला समोरच लिहून येईल, म्हणजे तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये देखील जायची गरज नाही। या आधीच्या अपडेटमध्ये काय बदल झाले ते आपल्यासाठी खूप प्रामुख्याने महत्त्वाचे होते आणि ह्या अपडेटमध्ये म्हणजे याच्या मागचा जो अपडेट होता 25.2.4 तर याच्यामध्ये आपण डेली ट्रॅकरमध्ये जो ग्रुप फोटो घेत होतो तो ग्रुप फोटो आता आपला निघालेला आहे, म्हणजे निघून गेलेला आहे। परंतु तसं त्या अपडेटमध्ये नमूद केलेलं नव्हतं की जो डेली ट्रॅकर अटेंडन्स म्हणजे आपल्याला जो ग्रुप फोटो काढायचा आहे तर तो रिमूव्ह असं कुठल्या प्रकारचं लिहिलेलं नव्हतं। परंतु त्या अपडेट नंतर मात्र फोटोचं जे ऑप्शन आहे ते आपलं गेलेलं आहे, परंतु ते परत येऊ शकतं एवढं लक्षात ठेवा। पण सद्यस्थितीला एवढं लक्षात ठेवा की ते आता आपल्याला नाही आहे, त्याच्यामुळे टेन्शन पण काही घेऊ नका। तर आता चला आजचा अपडेट नेमका काय अगदी थोडक्यात सांगते, पण सुरुवातीला अपडेट करून घ्या। तर बघा इथं असतं आपल्याला इथं दिलेलं असतं, ॲक्च्युअलीमध्ये तो कालच आलेला अपडेट आहे, पण आपण जेव्हा आज ॲप ओपन केली तो आज आपल्याला सगळ्यांना जशी आपण ॲप ओपन केली तसं आपल्याला सगळ्यांना अपडेट जाणवलेला आहे। तर अपडेटवर क्लिक करून आपल्याला अपडेट करायचं होतं। आता आपल्याला मध्ये जाऊन बघायचं की नेमकं बदल हा नेमका कुठला झालेला आहे। बदल फारसा झालेला आणि माझं पाहून झालेलं आहे। तर तत्पूर्वी आपल्याला बघायचं आहे आपलं आलेलं व्हर्जन। तर हे बघा इथं व्हर्जन आहे 25.2.5, म्हणजे हा आताचा अपडेट आहे। अपडेट आलं म्हणजे लगेच टेन्शन घ्यायला पाहिजे असं काहीच नाही ताईंनो, टेन्शन घेऊ नका। अपडेट ती ॲप्लिकेशन चांगली चालावी आणि त्याच्यामध्ये काम करत असताना आपल्याला काय काय अडचणी येतात ते बघूनच त्याच्यामध्ये सुधारणासाठी हा अपडेट असतो। अपडेटचाच अर्थ ते आहे की त्या ॲपमध्ये काहीतरी सुधारणा केलेली आहे, मग त्याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं का, त्याच्यामुळे हा अपडेट येत असतो। त्याच्यामुळे टेन्शन न घेता सर्वप्रथम पोषण ट्रॅकर ॲपला प्रत्येक वेळेस तुम्ही अपडेट करत जाणं महत्त्वाचं आहे। आता बघा दोनच गोष्टी आहेत। आता त्याच्यातील पहिली गोष्ट आहे ॲडेड गोवा अँड तेलंगणा स्टेट फॉर MDM डिव्हाइस। आता हे MDM डिव्हाइस तर बघा हा अपडेट मुळात आपल्या महाराष्ट्रासाठी आलेलाच नाही, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। बघा गोवा आणि तेलंगणा या राज्यांना आता MDM डिव्हाइससाठी पोषण ट्रॅकरमध्ये जोडले आहे। मग आता MDM म्हणजे काय, मोबाईल डिव्हाइस मॅनेजमेंट। सरकार काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांना सरकारी मोबाईल डिव्हाइस देते म्हणजे आपल्या सगळ्यांना तर त्या मोबाईलमध्येच पोषण ट्रॅकर ॲप चालतो आणि डेटा सुरक्षित राहतो। म्हणजे आता गोवा आणि तेलंगणा राज्यातही सरकारी MDM मोबाईल पोषण ट्रॅकर वापरता येणार, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। आपल्या राज्यासाठी हा अपडेट नाही, परंतु दुसरा जो अपडेट आहे तो मात्र सगळ्यांसाठी आहे। तो बघा त्याच्यात काय आहे, रिमूव्ह ॲड्रेस अँड पिनकोड फील्ड फॉर्म SS ॲप। आता हा जो दुसरा अपडेट आहे हा पोषण ट्रॅकर ॲपसाठी नाही तर SS ॲपसाठी आहे। आणि SS ॲप कोण वापरतं, आपल्या परीक्षिका मॅडम। म्हणून SS ॲप कोण वापरतं तर आपल्या परीक्षिका मॅडम वापरतात। त्याच्यामुळे हा जो अपडेट आहे तो आपल्या सगळ्या सुपरवायझर मॅडम यांच्यासाठी दुसरा जो अपडेट आहे त्यांच्यासाठी आहे। तर त्यांच्या याच्यामध्ये तर त्यांनी त्याच्यामध्ये काय कट केलेला आहे, पिनकोड टाकायचं आणि पत्ता टाकायचं जे फील्ड होतं तर ते त्यांचं रिमूव्ह झालेलं आहे। म्हणजे SS ॲप ही सुपरवायझर वापरतात आणि पोषण ट्रॅकर आपण वापरतो, त्याच्यामुळे त्यांच्या ॲपमध्येचा हा एक बदल झालेला आहे आत्ताचा। आणि पहिला जो बदल आहे तो फक्त तेलंगणा आणि गोवा राज्यांसाठी MDM डिव्हाइस त्यांना वापरण्यात आलं, असा हा बदल आहे। टेन्शन घेऊ नका, फक्त अपडेट करून टाका। जो मागचा जो अपडेट आलेला होता तो 25.2.4 तर हा अपडेट आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असं होता, त्याच्यामध्ये आपल्याला तारीख वगैरे आलेली आहे। एवढंच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल ताईंनो। आणि पोषण ट्रॅकरवर आपल्या काही ताईंनी पण प्रश्न विचारलेले होते की ताई जन्माचं आपल्याला मॉड्यूल आलं म्हणजे जन्मतारीख आपल्याला तर दिसणार आहे प्रोफाईलमध्ये, तर जन्मतारीख बदलता येईल का। बघा जर तुम्ही बालकाचं आधार कार्ड टाकलेलं नसेल, म्हणजे आपल्या पोषण ट्रॅकर ॲपला जर आधार बालकाचं जोडलं नसेल तर तिथं आपण ज्यावेळेस तो बदल करतो, बालकाचा आधार नोंदवतो, त्यावेळेस आपल्याला जन्मतारीख ही आपल्याला बदल करता येते। परंतु जर तुमची टाकून झाली असेल तर मात्र जन्मतारीख बदल करता येणार नाही, हे तुम्हाला मी आत्ताच व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देते। एवढंच सांगायचं होतं ताईंनो, बाकी काहीच नाही। आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच, धन्यवाद।